आणि आपल्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या जनतेला या आसनावर तुम्ही बसणार आहे, निश्चित लोकांनी आपल्या माध्यमातून जनतेला न्याय मिळेल ही सगळ्यांची अपेक्षा. त्याचबरोबर आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षामध्ये साखर गणेशजी यांच्या बदल झाल्या. त्याचबरोबर त्यांना मुंबईमध्ये संघटनेच्या जबाबदारी देण्यात आली. आम्हाला अपेक्षा आहे की या मुंबईमध्ये पक्ष वाढवण्यासाठी निश्चित रूपाने ते अहोरात्र मेहनत करतील. विशेष कर या भागामध्ये ते राहता या फार बांद्रा पश्चिम विधानसभा क्षेत्र आहे. या विभागामध्ये किंवा या मुंबईमध्ये जर थोडी मेहनत घेतली तर मला वाटते तरुण पिढी की नवी पिढी पक्षामध्ये सामील होण्यासाठी उत्सुक आहे. राजकीय पक्षामध्ये काय असतो की बाबा जे परंपरागत नेते आहेत त्यांना कुठेतरी नवीन लोक आले की थोडासा चिरबिचिर निर्माण होते. पण मला एकच बोलायचं आहे की जोपर्यंत या पक्षामध्ये तरुण पिढी येत नाही तो पक्षाच्या भविष्य कधीही उज्ज्वल होत नाही. आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून कुठेतरी तरुण पिढी आमच्यासोबत येत आहे आणि काम करत असताना माझं एकच म्हणणं आहे की आपण लोकांचे प्रश्न, लोकांची अडीअडचणी दूर करण्याची भूमिका स्वीकारली. पंजाबी यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शाहू फुले आंबेडकर या विचारधारेवर महाराष्ट्रामध्ये गेली 20-25 वर्षापासून कार्यरत आहे. आदरणीय दादाचं नेतृत्व मान्य करून सागर पंजाबी यांनी सुनील गिरी, आदरणीय नवाब मलिक साहेब आमच्या साक्षीने आज पक्षामध्ये खऱ्या अर्थाने प्रवेश केलेला आहे आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने त्याचा प्रवेश या ठिकाणी झाला असं मी जाहीर करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये काम करत असताना आदरणीय दादांनी प्रांत अध्यक्ष सुनीलजी तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल, नवाब मलिक आमच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये घोडदौड करीत आहे. आज सुनील गिरी यांच्या मार्फत सागरचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खऱ्या अर्थाने प्रवेश झालेला आहे. पण नवाब मलिक साहेबांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे आणि वेगवेगळ्या विचाराचे I can't wait to start working for the youth and just provide for the society. I've been waiting a lot of time to get this opportunity. I've been working on the grassroots levels and it's finally here. Thank you so much. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गिरी इनके सामने इनके हाथ से सागर पंजाबी का राष्ट्रवादी युवक कांग्रेस सचिव बोल के उन्होंने उनकी नियुक्ति की और आदरणीय अजितदादा पवार, प्रांत अध्यक्ष सुनीलजी तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल, राष्ट्रवादी कांग्रेस की विचारधारा के सांसद उन्होंने अजितदादा के पार्टी में आज उनका जाहिर प्रवेश भी हो गया, उनको सचिव के ऊपर नियुक्त कितना साथ आज लगता है राजनीति में होना चाहिए? आज आप देख रहे हैं कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और पार्टी के जो मुख्य अध्यक्ष हैं वो हमारे नेता हमारे लीडर आदरणीय दादा विचारधारा के ऊपर उन्होंने जैसी महाराष्ट्र में वो युवक के पीछे है उनके विचारधारा के ऊपर उन्होंने आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में प्रवेश किया. गिरी साहेब काय सांगाल, मोठ्या संख्येने युवक आपल्याकडे जुडतोय, आपल्या पक्षामध्ये जुडलं जातंय, काय सांगाल, पक्षाला मोठी ताकद आहे का? निश्चित मोठी ताकद आहे. आणि दुसरं मी खास करून बनसोडे साहेबांचा धन्यवाद देईन ज्याने युवकमध्ये असा हा एक प्रवेश आज
ज्यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश घडून आला आणि खूप तुम्ही बघितलं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दादांचा जो विचार आहे आणि दादांना मानणारा जो एक मोठा युवा वर्ग आहे, युवांमध्ये तुम्ही चर्चा केलं तर दादांना प्रेम करणारा मानणारा खूप मोठा वर्ग आहे आणि खूप त्यांची प्रचंड इच्छा आहे. आम्ही पण प्रयत्न करतो वेगवेगळ्या मार्गाने कसा त्यांच्यापर्यंत आम्हाला पोचता येईल आणि कसं आम्हाला जुळवता येईल. असं आज नवाबभाई मलिक साहेब आणि बनसोडे साहेबांनी त्यांचं भाषणात पण सांगितलं आहे ते, आणि त्यांचं नेहमी आम्हाला मदत असते, पण अजून जोर यांनी आम्हाला ते मदत करतील आणि होईल तेवढा मोठ्या संख्येने युवक आम्हाला जोडण्यात येतील. बदलाव लाना है और जॉब क्रिएशन हमारा जॉब क्रिएशन करना है. सर, एक प्रश्न असा मला माहिती आहे की पक्षाची ध्येय धोरणे ही खरे सावंत फुले आंबेडकर त्यांच्या विचारावरती, आणि आज तसं बघितलं तर सागर पंजाबीचा जो प्रवेश या ठिकाणी झालेला आहे, एक सुशिक्षित चांगल्या घरातील मुलगा एक काहीतरी करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारावरती विश्वास ठेवून म्हणजे दादाच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून त्याने आज पक्षप्रवेश केलेला आहे. खऱ्या अर्थाने पक्षप्रवेश करत असताना त्याच्यासारख्या अनेक युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येणं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील सर्व तरुण युवकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जी काही सहकार्य लागेल त्यांच्या पाठीशी मजबूतपणे उभे राहणार आहे. उद्या असं बघितलं तर आजचे हे युवक हे उद्याचे देशाचे नेतृत्व करणारे, त्यामुळं पक्षाच्या वतीने सर्व युवकांना जर ताकद दिली तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तुम्हाला चित्र आहे.